नमस्कार मंडळी, मी प्रज्वल नेवसे. या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण किल्ला पाहणार आहोत, ते म्हणजे किल्ले पन्हाळा. साताऱ्यावरून कराड मार्गाने आपण निघालो आहे रांगडी माती असणाऱ्या कोल्हापूरला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातल्या अनेक नाट्यपूर्ण घटनेचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळा. पन्हाळगडाची एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सिद्दी जोहरने तब्बल 40,000 सैन्य घेऊन या गडाला वेढा दिला होता आणि त्यावेळेला महाराजांना पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाकाशीत या जिगरबाज माव्यांनी आपले बलिदान दिले होते. आपल्या महाराजांची सुटका पन्हाळगडाच्या कोणत्या मार्गावरून झाली तो मार्ग या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट देखील याच पन्हाळगडावर झाली. चला तर मग मित्रांनो, एक्सप्लोर करूयात पन्हाळगड. गडावर जाण्यासाठी प्रत्येकी 15 रुपये आणि प्रायव्हेट व्हेकल असेल तर 20 रुपये असा कर आकारला जातो. पन्हाळगडावर जाताना पहिल्यांदा वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो. किल्ल्यावर आपण हॉर्स रायडिंग देखील करू शकता. किल्ल्यावर जागोजागी असे बोर्ड आहेत, त्यामुळे आपल्याला त्या वास्तूची माहिती भेटते. किल्ल्याची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. चला तर मग मित्रांनो, ही वास्तू कोणती आहे त्याची माहिती घेऊयात. जी वास्तू तुम्ही आता पाहताय ती म्हणजे अंधारबाग आणि ही वास्तू 3 मजल्याची आहे. त्यातला पहिला मजला पहारेकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, दुसरा मजला म्हणजे किल्ल्यावरून बाहेर जाण्यासाठीची चोरवाट, तर तळमजल्यावर एक विहीर आहे. पन्हाळगड किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित विहीर आहे. आता आपण किल्ल्याच्या पश्चिमेच्या दिशेने चाललो आहे. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत. शत्रूला सहजासहजी या किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी 3 महादरवाज्यांची रचना केली गेली आहे. तीन दरवाजेच्या समोरच एक विहीर आहे. ह्या विहिरीचे पाणी 12 महिने कधीही आटत नाही. दरवाजावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे. पन्हाळगड किल्ल्याला साधारण 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाधर राजा भोज याच्या कारकिर्दीत बांधला. नंतर यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोघल, मराठे आणि शेवटला ब्रिटिश यांच्या ताब्यात राहिला. आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली. तटबंदी आणि दरवाजेचे काम नव्याने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती बरेच बांधकाम केले. इसवी सन 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर तब्बल 18 दिवसांनी हा किल्ला महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले. संपूर्ण गड आपण बाईक किंवा कारने फिरू शकतो. येथे गडाच्या प्रत्येक पॉइंटवर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जाते. हा एरिया सध्या शासनाच्या कंट्रोलमध्ये आहे आणि येथे लहान मुलांची शाळा देखील आहे. आता आपण निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील धान्याचे कोठारे बघायला आणि त्यामागेच एक मंदिर आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट झाली होती.
आता आपण निघालो आहे किल्ल्याच्या अंबरखानाकडे. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 भल्या मोठ्या धान्याची कोठारी आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी याच भल्या मोठ्या कोठारांचा वापर केला जात असे. यात वरी, नाबली, भात अशा 25,000 खंडी धान्य साठवले जात असे. धान्य साठवून ठेवण्याची ही सर्वात सुरक्षित जागा होती. चला तर मग या धान्य कोठारांची दृश्य चारी बाजूनी पाहूयात. आता आपण गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्याची कोठारे आतून पाहिली आहेत. मित्रांनो, आता आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत. ती जागा एक ऐतिहासिक जागा म्हणून ओळखली जाते. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेर झालेली भेट. हे समोर जे शिवमंदिर दिसतंय यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अखेरची भेट झाली होती. आता आपण जे शिवलिंग पाहतोय ते रंग देखील बदलतं असं गावकरी म्हणतात. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर. अंबादेवी मंदिराशेजारी एक शिव मंदिर आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं आहे की सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने आपली सुटका करून घेतली. तीच ही जागा आणि ते येथून विशालगडाकडे गेले. शिवाजी महाराजांसोबत बाजीप्रभू आणि 600 बांधल मावळे होते. शत्रूला चकवा देण्यासाठी शिवाकाशीत महाराजांच्या रूपात दुसऱ्याच मार्गावरून निघून गेले. सिद्धी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवाकाशीत होते. सत्य कळताच शिवाकाशीत यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. आपल्या हाती लागलेले छत्रपती शिवाजी महाराज नाहीत असे कळता सिद्धी जोहरचे सैन्य शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेले. येथूनच महाराजांची पन्हाळगडावरून सुटका झाली. बाजीप्रभूंनी घोडखिंड ठोपून धरली आणि महाराजांना पुढे जायला सांगितले.
महाराज विशालगडावर पोहोचल्यानंतर ठरल्याप्रमाणे तोफेचे 3 बार देण्यात आले. तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीरमरण आले. मित्रांनो, पन्हाळगडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आणि सर्वांना अभिमान वाटेल अशी घटना म्हणजे इसवी सन 1673 साली स्वराज्याचे शूर शिल्लेदार कोंडाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 माव्यांना सोबत घेऊन हा पन्हाळगड किल्ला जिंकला होता. कारण त्या अगोदर जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळला वेढा दिला त्यावेळी हा किल्ला सिद्दी जोहर म्हणजे आदिलशाहीच्या ताब्यात दिला होता. आता आपण निघालो आहे सज्जा कोटीच्या दिशेने. ही आहे सज्जा कोटी. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना या प्रांताच्या देखभालीसाठी ठेवले होते. महाराजांची खलबते याच इमारतीत चालत असे. 2 मजले असलेल्या या इमारतीचं बांधकाम चुना आणि दगडामध्ये केलं आहे. येथील भिंतीवर उर्दू भाषेतील शिलालेख आहेत. घरच्यांसोबत फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या मंदिरात महाराजांची संगमरवरी या दगडात असलेली पांढरशुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर. मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची 2 मंदिर आहेत. त्यातलं एक मंदिर सिंधुदुर्ग या गडावर आहे आणि दुसरं मंदिर जिथं आपण उभा आहे तेच. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते. या मंदिराच्या बरोबर समोरच महाराणी ताराबाईचा राजवाडा आहे, ज्या ठिकाणावरून महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? कमेंट करून तुमच्या प्रक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि लवकरच आपल्या चॅनलवरती कोल्हापूरमधले बरेच ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. तर त्यामुळेच अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.